नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील जर पी-एम किसान योजनेअंतर्गत 18वा हप्ता कधी येणार याची वाट पाहत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी आहे. कारण की मित्रांनो, या बातमीच्या माध्यमातून आपण तुम्हाला पी-एम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. जसे की 18वा हप्ता कधी येणार आहे, तर याची मित्रांनो तारीख आणखी जाहीर झाली नाही आहे. परंतु याचा एक अंदाज आपण लावू शकतो की या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आर्थिक लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6,000 रुपये दिले जातात. हे पैसे एकूण 3 टप्प्यांमध्ये मित्रांनो, एका वर्षामध्ये 12 महिने असल्याकारणाने हे पैसे आपल्याला 3 टप्प्यांमध्ये मिळले जातात. जसे की एक हप्ता जो असतो तो 4 महिन्यांच्या अंतराने दिला जातो. पहिला हप्ता 4 महिने, दुसरा हप्ता 4 महिने, तसेच तिसऱ्या हप्त्यातही 4 महिन्याच्या अंतराने हे हप्ते शेतकऱ्यांना दिले जातात. प्रत्येक हप्त्याला 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाते. तसेच मित्रांनो, प्रधानमंत्री पी-एम किसान योजनेअंतर्गत 17वा हप्ता जो आहे, तो जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आला होता. या कारणामुळे या अंतरापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत मित्रांनो हा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण की मित्रांनो 18वा हप्ता आता ऑक्टोबर महिन्यामध्ये येणार आहे. म्हणजेच मित्रांनो पुढील महिन्यामध्ये 18वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. परंतु त्या अगोदर तुम्हाला हे काम करणे आवश्यक आहे. जसे की तुमची जर ई-के-वाय-सी आणखी पूर्ण झालेली नसेल तर तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करा. तुमच्या शेतजमिनीचे सत्यापन झालेले नसेल मित्रांनो, ते करणे देखील तुम्हाला आवश्यक आहे. तसेच तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असेल तरच तुम्हाला 18वा हप्ता मिळणार आहे. तर अशा प्रकारे होते मित्रांनो आजची बातमी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर भेटूयात पुढील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.